चंद्रपूरमध्ये स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, निलेश दहात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, जे सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत असतील। तर निलेश, मुनगंटीवार कधी मतदानासाठी बाहेर पडणार आहेत? पहिल्यांदा त्यांनी लोकसभेची ही निवडणूक लढवलेली आहे, उत्सुकता आहे, त्याचबरोबर थोडीशी धाकधूक देखील। नक्कीच निखिल, आपण बघितलं गेलं तर चंद्रपूरमध्ये थेट लढत सुधीर मुनगंटीवारची प्रतिभा धानोरकर सोबत आहे आणि ते 10-10:30च्या दरम्यान मतदानाला प्रारंभ करणार आहे, मतदानाला येणार आहे। परंतु आता आपण बघू शकतो या ठिकाणी चंद्रपूरमध्ये मी आंबेडकर कॉलेज या भागामध्ये या ठिकाणी मतदानाला प्रारंभ झाला असून मोठ्या संख्येने मतदार हे मतदान केंद्रावर येत असून मतदान करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूरचं तापमान खूप जास्त असतो, 42 डिग्रीच्या वरती तापमान असतो, त्यामुळे सकाळच्या वेळेसच जास्त मतदान करण्याचा कौल असतो। त्यामुळे या ठिकाणी मतदार हे आपल्या मतदानाचे हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। एकूण आपण बघितलं गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 18,000पेक्षा अधिक मतदार आहेत, ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, पोलीस यंत्रणा देखील पूर्णपणे सज्ज आहे। सध्या ज्या आपण मतदान केंद्रावर आहोत त्या ठिकाणी महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। महिला देखील या ठिकाणी मतदान करायला सर्वात अगोदर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नक्कीच निलेश, चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आता 10:30 वाजता मतदानासाठी जाणार आहेत। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय की रामटेकमध्ये उमेदवार राजू पारवे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। थेट दृश्य आपण